नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय. होय प्रेक्षकांनो, वटसावित्रीच्या निमित्ताने आपले राणी इंद्रा मात्र फायनली एक झालेत आणि हे सगळं बघून तनिषा मात्र आता राणीचा जीव घेण्याचा असा काही प्लॅन करणार आहे, ते मात्र वटपौर्णिमेच्या दिवशी. मित्रांनो, इकडे आपण पाहतोय वटपौर्णिमेच्या दिवशी मात्र का फक्त बायका पूजा करतात, माणसांना अशी काही पूजा नाही आहे की जन्मोजन्मी त्यांना सुद्धा हीच बायको हवी, असा प्रश्न जेव्हा इंद्रा राणीला करतो तेव्हा मात्र राणी बोलते, सर असं बिसं काही नसतं. आता मात्र तुझ्यासारखी सुंदर बायको हवी असेल तर मी हे व्रत करणारच आणि मला बाकी मात्र काही सांगू नको. तुझ्यासारखी बायको मला जर पाहिजे असेल 7 जन्म तर मात्र मग मी हे व्रत करणार, असं म्हणून चक्क राणीला उचलून प्रेक्षकांनो वडाच्या झाडाला 7 फेरे मारताना आपला इंद्रा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच आपण पाहतोय राणी मात्र इंद्राच्या वागण्यावरून खूप हसत असते आणि इंद्रा मात्र पुरता राणीला उचलतो आणि तुळशी मातेच्या 7 फेऱ्या घालून येतो. होय प्रेक्षकांनो, आणि तो बोलतो, राणी आता वडाला नाही पण तुळशीला तर मी 7 फेरे मारले ना, आता मात्र 7 जन्मासाठी तुझी बुकिंग फुल झाली बरं का. राणी बोलते, सर काहीतरीच काय बोलताय, तुमचं अगदी काहीतरी असतं, असं म्हणून राणी मात्र त्याचे दोन्ही गाल पकडून ओढत असते. इकडे मात्र इंद्रा बोलतो, ठीक आहे राणी, पण आता मी तर माझं व्रत करणारच आहे. जेव्हा आता रात्र होते मित्रांनो, मालती आबा रूममध्ये बोलत बसलेले असतात. आता मात्र आबा म्हणतात, मालती तुमच्या आता डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये राणीविषयी जो काही राग होता तो मात्र आता आहे का? तेव्हा मालती बोलते, अहो असं काही नाही आहे. तेव्हा मात्र आता आबा बोलतात, तसं नाही, तुमच्या मनामध्ये अजिबात आता राणीविषयी चांगल्या भावना कधी नव्हत्या, तेव्हा मात्र माझ्या पोरीनं ते करून दाखवलंय, असं म्हणताच मालती मात्र आता बोलायला लागतात. अहो हे सगळं राणीने केलंय, मला वाटायचं की ती पोरगी चांगली नाही आहे, चांगल्या घरातली नाही आहे, एकदम गरीब घरातली आहे, सगळं आपलं प्रॉपर्टी वगैरे हिच्याचमुळं गेली, परंतु अजिबात तसं नाही आहे. मला आता असं वाटत होतं ते चुकीचं आहे, आज त्या पोरीने सगळं करून दाखवलंय. आपण आपल्या घरामध्ये आज हक्काच्या घरात राहतोय फक्त आणि फक्त राणीमुळे, बाकी कुणाचाही याच्यात वाटा नाही आहे. आता मात्र आबा इकडे बोलतात, बरोबर बोलताय मालती तुम्ही. मालती म्हणते, पण मला न आता एक मात्र भीती सतावते. की आता आबा म्हणतात, कसली भीती आहे तुम्हाला? आता तर सगळं चांगलं झालं आहे ना, मग काही घाबरायची गरज नाही आहे. अहो तसं नाही आहे, पण मला असं वाटतं की राणी माझ्यावर चिडणार तर नाही ना, मला खरंच आता भीती वाटते की मी तिच्यावर परत चिडले तर. आता मात्र आबा त्यांना समजावतात, तुमच्या मनात जो काही गैरसमज झाला आहे ना, काय करायचं माहिती आहे का? मालती बोलते, हो मान्य आहे, मला माझ्याकडून चुका झाल्या, मी नको ते तिला बोलले, राणीवर ओरडले, पण मात्र आता मला माझी चूक कळली आहे. खरंच ती सून नाही आहे तर आपली लेक बनून या घरात आली आहे. इकडे मात्र प्रेक्षकांनो बेडरूममधलं सीन आपल्याला पाहायला मिळतोय, ते म्हणजे इंद्रा राणीसाठी मस्त आता सरप्राईज करत असतो. राणीचा प्रेक्षकांनो वकिलाचा जो काही युनिफॉर्म असतो तो आता तिच्या बॅगमधून काढून तो छान आता इकडे कपाटामध्ये सगळं अरेंज करतो. इंद्राला आता माहिती असतं की आता राणीचं सामान जे बॅगेमध्ये आहे ते आता आपल्या घरात लावायला पाहिजे. राणीचं सामान त्याने घरातून बाहेर फेकून दिलेलं असतं. त्याच वेळेला इंद्रा मात्र प्रेक्षकांनो आता पूर्ण बदललेला आपल्याला दाखवलाय. इकडे त्याच वेळेला नेमका तनिषाचा फोन येतो आणि तनिषा मात्र आता इंद्रासोबत बोलत असते, इंद्रा आपण उद्या भेटूया, मला अर्जंट काम आहे, फॅक्टरीचं काम आपल्याला चालू करायचं आहे रे, तुझ्यासोबत इम्पॉर्टंट मीटिंग आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इंद्रा बोलतो, तनिषा प्लीज उद्या तर पॉसिबल नाही आहे आणि आई सांगत होती की फॅक्टरीमध्ये आपल्याला पूजा वगैरे करायची आहे, त्यानंतरच आपण आता सगळं काम चालू करू, तेव्हा आता मी तर उद्या येऊ शकणार नाही. तनिषा म्हणते, का काय आहे तुला, उद्या कुठलं काम आहे का? तेव्हा तो बोलतो, अगं उद्या वटपौर्णिमा आहे, मला आता तिकडे वडाच्या पूजेला जायचे, राणीसाठी सरप्राईज करायचे. आणि आता इंद्रा चक्क तिचा फोन कट करायला बघतो. तो बोलतो, मला राणीला खूप मोठं सरप्राईज द्यायचं आहे. आणि जेव्हा राणीचं नाव घेतलं प्रेक्षकांनो, तनिषाचं तोंडच पडतं. आता मात्र त्याच वेळेला राणी झक्कास अशी तयार होऊन आलेली असते. राणीला बघता क्षणी इंद्रा मात्र आता पुरता तिच्याकडे पाहतच राहतो. राणी अतिशय सुंदर दिसत असते. नवी कोरी साडी नेसून केस मोकळे ठेवून निळ्या कलरच्या साडीत राणी तर एकदम हिरोईन दिसते.
दिसत असते. होय प्रेक्षकांनो, इंद्रा तिच्याकडे असा काही पाहतो की त्याच्या हातातला मोबाईलसुद्धा खाली पडतो आणि इकडे तनिषा हॅलो हॅलोच करत राहते आणि इंद्राचा सुद्धा आवाज आता तिला येत नाहीये. इंद्राला तिचं सुद्धा काही ऐकू येत नाहीये. इंद्राची मात्र पूर्ण बोलती बंद झालेली असते. तनिषा बोलते, इंद्रा अरे कुठेस तू? राणी बोलते, सर काय चाललंय तुमचं? फोन चालू आहे तुमचा. इकडे राणी बोलते, सर तुमचं काहीतरी वेगळंच चालू असतं बाबा. तुमच्या हातातला फोन पडलाय तरी तुमचं लक्ष नाहीये. लक्ष कुठे आहे तुमचं? कुठे हरवलंय तुम्ही? इंद्रा बोलतो, सॉरी चुकलंच माझं. तो फोन उचलतो आणि तनिषाला मात्र बोलायला लागतो की तनिषा मी तुला उद्या बोलतोय, मला आता काम आहे. आणि असं बोलून चक्क मात्र त्याने फोन कट केलेला असतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, त्याने फोन कट केलाय. तनिषाला आता भयंकर राग आलेला असतो. तुला नंतर कॉल करतो असं का म्हटलं, तेही त्या राणीसाठी. म्हणून मात्र तनिषाचा संताप अनावर झालेला असतो. इकडे राणी आता कपाटातलं काहीतरी सामान लावायला काढायला जात असते. इंद्रा मात्र तिला अडवतो. इंद्रा तिला मस्त हिंदी शेरोशायऱ्या म्हणत असतो आणि तुला काहीतरी सरप्राईज आहे राणी असं बोलून चक्क कपाट खोलून दाखवतो प्रेक्षकांनो. तिकडे मस्तपैकी राणीचा वकिलाचा युनिफॉर्म सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं असतं. सगळं काही हँगरला लटकवलेलं असतं. तिची व्हाईट साडी, तिची ती कॉलर. आता मात्र राणी खुश होते. सर खरंच तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता आणि आज तुम्ही माझ्या युनिफॉर्मचं इतका मान ठेवलाय ना. इंद्रा मात्र आता तिला खूप छान सरप्राईज देतो. परफेक्ट तिला आता ते ठेवलेलं असतं. राणीच्या डोळ्यात न कळत आता अश्रू येतात. सर काय गरज होती हे सगळं करायचं? खरंच तुमचं खूप प्रेम आहे. इंद्रा बोलतो, अगं आता काय करणार बाबा, हुकुमाची राणी आहे, त्यात एवढी सुंदर बायको, वकील बायको, मग तर आता माझं असं होणारच ना गं बाई. तेव्हा मात्र इंद्रा बोलतो, चल राणी ठीक आहे आता आवरून घे. राणी बोलते, हो सर उद्या वटपौर्णिमा आहे आणि आता लवकर झोपायचं आहे, सकाळी लवकर जायचे. आणि ती आपली आपली गादी शोधायला जाते. इंद्रा बोलतो, काय शोधतेस तू? राणी बोलते, अहो माझी गादी कुठे गेली, मी कुठे झोपणार? इंद्रा मात्र आता बोलत असतो, अजिबात तू तुझी गादी शोधायची नाही आहे. राणी बोलते, सर काय बोलताय तुम्ही? इंद्रा बोलतो, आता तू कुठेही जायचं नाही राणी. तू आणि मी एकाच बेडरूममध्ये एकाच बेडवर आता राहणार आहोत, हे मात्र तू लक्षात ठेव. इंद्रा तिला पकडतो, तिला सांगतो. राणीला मात्र आश्चर्यच वाटतं. राणीला आता इंद्राच्या पुढे प्रेक्षकांनो काहीच बोलता येत नाही. फायनली तिला बेडरूममध्ये तिची जागा आता मिळालेली असते. आत्तापर्यंत इंद्राने तिला तिच्याजवळ फटकूसुद्धा दिलेलं नव्हतं. कधीच तिला आपल्या बेडरूममध्ये जागा दिलेली नव्हती, आपल्या बेडवर जागा दिलेली नव्हती. परंतु आता मात्र इंद्रा पूर्णपणे बदललाय. त्याने आता चक्क इकडे राणीला स्ट्रिक्टली सांगितलं की तू आणि मी आता एक आहोत आणि इकडे मात्र माझ्याच बेडरूममध्ये म्हणजे आपल्या बेडरूममध्ये तू राहायचं. राणी मात्र लाजते आणि इंद्रजित सरांना ढकलूनच देते. सर काहीतरी चाललंय तुमचं. तेव्हा प्रेक्षकांनो, अरे इंद्रा बोलतो, मला माहिती आहे राणी तुझ्या डोळ्यात का अश्रू आले. इकडे मात्र राणी इंद्रा आता बोलत असतात. एकाच बेडवरती झोपलेले असतात. दोघं एकमेकांकडे एकटक बघत असतात. इंद्राला प्रेक्षकांनो काहीतरी आठवतं आणि इंद्रा मात्र आता इकडे राणीसाठी विचार करतो. राणी एक बोलायचं राहिलं, आपल्यासोबत अजून आपण दोघं नाही, आपल्यासोबत अजून कोणतरी झोपणार आहे. राणी बोलते, काय सर काय बोलताय, इकडे कोण येणार आहे झोपायला? असं बोलून तिकडे मात्र इंद्राने 2 बाहुल्या तयार केलेल्या असतात, एक इंद्रा आणि एक राणी. तर आता ते दोघं सुद्धा आपल्यासोबत झोपणार असं म्हणून आता राणी तर चक्क हसायलाच लागते. आता मात्र त्या दोघांना झोप लागते. इंद्राची बडबड चालू असते. राणी बिचारी झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रेक्षकांनो आपण काय पाहतोय, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी राणी आता रेडी असते. इंद्रासुद्धा थोड्या वेळाने बेडरूममध्ये घुसतो आणि राणीला परत एकदा साडीच्या मिऱ्या घालून द्यायला मदत करतो, पिनअप करून द्यायला मदत करतो. राणी बोलते, सर आजकाल तुम्ही जरा जास्तच मदत करताय आणि स्पेशली साडी घालताना तर खूपच तुम्हाला आता यायला लागले ना सगळं. इंद्रा बोलतो, काय ग राणी काय बोलते, मला पण आता सवय आहे, मी तुला मदत करतोय ना, चल आता बस झालं. राणी बोलते, सर असं काय करताय तुम्ही, किती प्रेम करताय माझ्यावर. इंद्रा आता बोलतो, कसं आहे ना, प्रेम व्यक्त करायला हे काहीतरी करावं लागतं गं, बायकोला मदत करावी लागते, बायकोवर माझं प्रेम हे सांगायसाठी काय काय करावं लागतं बाबा. तेव्हा राणी बोलते, हो सर प्रेमाचं व्यक्त करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सांगावं लागत नाही सर. तेव्हा मात्र पिन लावता प्रेक्षकांनो इंद्रा जोरात किंचाळतो. राणीला वाटतं त्याला आता पिनच टोचली की काय आणि जोरात आता तो ओरडतो. म्हणून दोघंही आता घाबरतात आणि इकडे इंद्रा बोलतो, नाही काहीच नाही झाले गं राणी, मला पाहायचं होतं
होतं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. इकडे मात्र दरवाजावर कोणीतरी नॉक करतं. तेव्हा मात्र राणी बोलते, सर पटकन तुम्ही बाहेर जा, कोणीतरी आलंय. इंद्रा बोलतो, राणी काय चाललंय तुझं? मी तुझ्या जवळ आल्यावर तुला काय प्रॉब्लेम आहे? सारखं बाहेर जा लावत असते. मी अजिबात इथून बाहेर जाणार नाही आहे. कोणी जरी आलं तरी आता मी त्याला पाठवून देणार आहे आणि तुझ्यासोबतच राहणार आहे. इकडे मात्र वटपौर्णिमेसाठी राणी आता निघालेली असते आणि प्रेक्षकांनो, आजच्या पूजेमध्ये आता तनिषा मोठा धमाका करणारे. राणीच्या जीवावर उठलेली तनिषा आता मात्र एका गावकऱ्याच्या मदतीने चक्क मधमाशांचा पोळ वडाच्या झाडाला लावून राणीवर त्या मधमाशांचा हमला करण्याच्या तयारीत आहे. होय प्रेक्षकांनो, आता मात्र इंद्रा राणी कशी त्याच्यातून वाचणार, नेमकं काय काय घडामोडी होणार, हे सगळं जाणून घ्यायसाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.